मी इथे घेतले होते गणपती बाप्पासाठी हार बनवायला. तर बघा आम्ही फुलं घेऊन आले होते आणि म्हटलं चला त्याचाच हार बनवूया. तर काय असतं ना की आपण एखादी गोष्ट घाईघाईमध्ये करत असतो ना, तर ती काय होतच नाही, म्हणजे करायला जातो एक आणि होतं दुसरंच काय. तर तसंच माझ्यासोबत होत होतं. मी इथं हार बनवत होते आणि बघा ती जी सुई होती ना ती दोऱ्यामध्येच जातच नव्हती आणि गेली तर एक फुल ओवल्यानंतर लगेच निघून जायची. आमचं म्हणजे हसणंही चालू होतं, कॉमेडी पण आणि चिडचिड पण होत होती, कारण की उशीर पण होत होता गणपती बाप्पाला आणायचं. त्याच्यामुळे तर माझा भाचा मला इथं मदत करत होता. तर आम्ही दोघं मिळून इथं हार बनवत होतो. त्यानंतर ते गेले आणि गणपती बाप्पाला घेऊन आले. तर माझी नणंदबाई आणि मी इथं गणपतीचं स्वागत करत होतो, म्हणजे त्यांची आरती वगैरे केली आणि त्यांच्यावर पाणी तुकडा ओवाळून टाकला, नजर काढली म्हणजे असं म्हणतात आमच्याकडे. आणि इथं आरती वगैरे केली त्यांची. गणपती बाप्पा यायचं म्हणलं ना तर सगळ्यांचे बघा चेहरे किती खुश असतात, किती प्रसन्न वाटतं ना घरामध्ये. पण येतात बाप्पा 10 दिवसासाठी, पण आनंद घेऊन येतात सोबत. खूप भारी वाटतं गणपती बाप्पा येताना. तर बघा माझ्या भाचीने इथे गणपती बाप्पाला घेऊन आले होते आणि मॅगीचं बघा कसं असतंय. तिला तर एवढी खुशी झाली होती ना, मंदिरमध्ये पण मंदिर बनवणं चालू आहे तिचं. असंच चालू होतं की सगळ्यांना सांगत होती मंदिर बनवत आहेत. आम्ही इथं गणपती बाप्पाची स्थापना वगैरे झाल्यानंतर आरतीची दिवा वगैरे प्रज्वलित करून घेतला, सगळी तयारी वगैरे करून घेतली. आणि बघा इथं लेकरांचं एवढं मध्ये मध्ये चालू होतं ना की त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागत होतं, कारण की एक जण येऊन इकडचं ओढतंय, कोणी माळ ओढतंय तर कोणी काय ओढतंय, असं चालू होतं त्यांचं. कारण की लहान लेकराला बाप्पाची खूप आतुरता असते आणि आल्यानंतर त्यांना खूप भारी वाटतं. त्याच्यामुळे नंतर आम्ही इथं बाप्पाची आरती वगैरे करून घेतली आणि सगळ्यांनी खूप प्रसन्नतेने म्हणजे आनंदाने आरती केली. आणि मॅगीचं तर फक्त मोदकवर लक्ष होतं. तर असं होतं आमची गणपती बाप्पाची तयारी. बघा मॅगीला मोदक खायचे होते आणि आज तळलेले मोदक बनवले होते, उकडीचे मोदक काही बनवलेले नव्हते, तळलेलेच बनवले. आणि बघा हे असं केलं होतं आम्ही गणपती बाप्पांचं डेकोरेशन कसंही असू द्या, पण बाप्पा बघा किती छान दिसत आहेत. तर चला